पुण्याच्या विकासाला पुन्हा एकदा गळती। मी उभा आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील चौकामध्ये। आज 11 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळचे 8:30 वाजले आहेत आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी रस्त्यावर वाहत जात आहे। पुण्यामध्ये या घटना फार काही नवीन नाही। गेल्या 2 आठवड्यापूर्वी ते 2 महिन्यापूर्वी अशा अनेक पाईपलाईन फुटल्याच्या घटना पुण्यामध्ये घडल्या आहेत। मगरपट्टा असो किंवा अशा अनेक ठिकाणी या पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी भर उन्हाळ्यामध्ये वाया जात आहे। पुणेकरांना या ठिकाणी पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवल्या आहे आणि जर आपण पाहिलं तर सकाळी आणि संध्याकाळी 2च टाईम पाणी पुणेकरांना मिळत आहे। आपण बघतो आहोत की पुणे विद्यापीठातील जो पाषाण रोडला रस्ता जातो त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून खोदकाम केलेले आहेत आणि अद्यापही हे काम पूर्ण न झाल्याने या घटना वारंवार या ठिकाणी होत आहेत। आता जवळपास 20 ते 30 फूट उंचीचे हे तुषारे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। जवळच भाजीपाल्याचे दुकान आहे, पूर्ण पाणी हे भाजीपाल्याच्या दुकानात घुसले आहेत आणि जर आपण पाहिलं तर रस्त्याने प्रचंड मोठा हा पाण्याचा लोंढा या ठिकाणी आपल्याला वाहताना दिसत आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची मोठ्या समस्या या ठिकाणी आहेत। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी हे या ठिकाणी वाया जात आहे, परंतु अद्यापही या ठिकाणी कोणीही उपस्थित नाही। अद्यापही हे पाणी अजूनही या ठिकाणी बंद केलेले नाही। याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असे प्रत्यक्षपणे दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काही जे कामगार आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत आणि ते या ठिकाणी नियोजनात सहभागी होऊन ते पुढील योजना करत आहेत। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हा पाण्याचा साठा जो या ठिकाणी हायवेने वाहून जात आहेत आणि तो कोणत्याही कामी येत नाही। लवकरात लवकर महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे जेणेकरून हे पाणी बंद होईल आणि पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो जवळपास थांबेल। कॅमेरामन शुभम दातखेडे, पुणे।